बारामतीमध्ये महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हे घटनाविरोधी आणि लोकशाहीसाठी बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे। कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांच्यामध्ये या विधेयकाविरोधात प्रचंड तीव्र असंतोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने हे विधेयक तातडीने रद्द करण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। बारामतीमध्ये योगेंद्र पवारांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं बारामतीतल्या प्रशासकीय भवना येथे आंदोलन करण्यात येते। या ठिकाणी योगेंद्र पवार देखील या आंदोलनात जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि महाविकास आघाडीचे जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि जनसुरक्षा विधेयकाचा जो आहे तो निषेध करतायत। दादा आज आंदोलन करतायत, काय भावना? आपण आता महाविकास आघाडी आपले सगळे मित्र पक्ष आज 10 सप्टेंबरला आपण राज्यभर हे आंदोलन करतोय। जनसुरक्षा कायदा विधेयक जे ह्या सरकारांनी आणलंय हे लोकशाहीच्या विरोधात आहे। हा कायदा त्यांची सत्ता टिकवण्यासाठी आहे। कुणीही सरकारच्या विरोधात बोललं, मग पत्रकार असू दे किंवा कलाकार असू दे, राजकीय विरोधक असू दे, सरकारच्या विरोधात जर आपण बोललो तर मग ते आपल्याला अटक करू शकतात। हा कायदा आणताना त्यांनी सांगितलेलं की हा कायदा नक्षलवाद्यांच्या विरोधातचा कायदा आहे, पण तसं त्याचा वापर न करता त्या कायद्याचा वापर ते त्यांच्या विरोधकांच्या विरोधात करतायत आणि त्याच्यामुळं या कायद्याला आमच्या सगळ्यांचा निषेध आहे। काय तुमची प्रमुख मागणी आहे? तुम्ही पत्र देखील दिलेलं आहे प्रशासकीय भवनामध्ये। नाही, कायदा त्यांनी लगेच रद्द केला पाहिजे, हीच आमची मुख्य मागणी